नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी घेतलेल्या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जर तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी स्वतःचा रोजगार सुरू करू इच्छित असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण सरकारने पिंक ई रिक्षा योजनेत मोठे बदल केले आहेत आणि आता महिलांना पूर्वीपेक्षा दुप्पट म्हणजे 40% सरकारी अनुदान मिळणार आहे. फक्त एवढंच नाही, ज्या महिलांना आधीच या योजनेचा लाभ मिळाला होता त्यांनाही अतिरिक्त फायदा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा. मित्रांनो, सरकारच्या या GR नुसार योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, महिलांना आत्मनिर्भर करणे, सुरक्षित प्रवासाची सुविधा वाढवणे, महिलांसाठी स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी निर्माण करणे. यासाठी राज्यातील ज्या शहरामध्ये रोजगाराच्या अधिक संधी आहेत त्या ठिकाणी महिलांना पिंक ई रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पूर्वी सरकार फक्त 20% अनुदान देत होते, पण आता सरकारने हे अनुदान थेट 40% करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. हा या योजनेतील सर्वात मोठा बदल आहे. मित्रांनो, GR मध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की ई रिक्षेच्या किमतीपैकी उर्वरित 60% खर्च लाभार्थ्यांचा असेल. त्यामध्ये किमान 10% स्वतःचे भांडवल, उर्वरित रक्कम बिनव्याजी किंवा राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, नागरी सहकारी बँक अथवा मान्यताप्राप्त खाजगी बँकांकडून कर्ज स्वरूपात घेता येणार आहे. आता आधी लाभ घेतलेल्या महिलांसाठी काय आहे की अनेक महिलांच्या मनात प्रश्न होता, आम्ही आधीच 20% अनुदानावर ई रिक्षा घेतली आहे, आम्हाला काही फायदा मिळणार का? तर मित्रांनो, याचं उत्तर आता होय असं आहे की GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलंय की पूर्वी लाभ घेतलेल्या महिलांनाही आता उर्वरित 20% अनुदान दिलं जाणार आहे आणि हे अनुदान त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जाणार आहे. मित्रांनो, आता एक महत्वाची गोष्ट, पूर्वी या योजनेअंतर्गत साधारणतः 10,000 महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र नवीन GR नुसार ही संख्या कमी करून 5,000 लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजेच अनुदान वाढले असले तरी लाभार्थ्यांची संख्या आता निम्मी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र महिलांनी अर्जाची प्रक्रिया सुरू होताच तातडीने अर्ज करणे आवश्यक असणार आहे. आता मित्रांनो, यासाठी नेमकं अनुदान कोण देणार? की GR मध्ये असंही नमूद आहे की या योजनेतील अनुदानाचे जे काही वितरण आहे महिला व बाल विकास आयुक्त पुणे यांच्या कार्यालयामार्फत हे अनुदान दिलं जाणार आहे आणि अंमलबजावणीत अडचणी आल्यास योजनेच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचे अधिकार महिला व बाल विकास मंत्र्याकडे राहणार आहे. आता या योजनेसाठी फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे? तर मित्रांनो, जर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी आता हा GR नुकताच आलेला आहे आणि त्यानुसार संबंधित विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की साधारणतः 10 ऑगस्ट पासून या योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू होईल आणि त्यासाठी जी काही प्रक्रिया असणार आहे याबाबत एक नवीन पोर्टल तयार केले जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मित्रांनो, या पोर्टल संदर्भात जशी माहिती उपलब्ध होईल तशी आपल्याला तात्काळ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहिले तर या GR मधील काही महत्वाचे निर्णय असे आहेत की अनुदान 20% वरून आता 40% झालं आहे. जुन्या लाभार्थ्यांना अतिरिक्त 20% लाभ मिळणार आहे. उर्वरित रक्कम कर्ज किंवा बिनव्याजी सुविधेतून भरता येणार आहे. लाभार्थी संख्या 10,000 आता 5,000 करण्यात आलेली आहे. जर तुमच्या कुटुंबातील महिला पात्र असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि मित्रांनो, अशा शासन निर्णयाचे सर्वात जलद आणि अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करून ठेवा, म्हणजे आपले येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. धन्यवाद.